कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आपल्याला पिसावरती. पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले पेपरवर कटोरी कटिंग कशी करायची. आता ही पेपरवर मी कटिंग करून घेतलेली कटोरी. आता मी याच्यावरती पिसावरती कटिंग करणार. मला वाढवून घ्यायची पिसावर. बॅक साईड आधी दाखवते कटिंग करायची. उंची 13.5 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे. 14 14.5 14ची घेतलेली उंची. किती बी साईजची बाई असू दे, मी शोल्डर 5चा ठेवते. शोल्डर काय मी वाढवत नाही. आणि हाफ शोल्डर 3चा. गळा 9चा आहे. हा गळा आणि मुंडा 5.5. मुंडाही 5.5च ठेवते मी, कशातच बदल करत नाही. शोल्डर आणि मुंडा त्याच्यात मी अजिबात बदल करत नाही. आता छाती, या ब्लाऊजची छाती 9ची छाती. 9 इंचावर मी आधी मार्किंग टाकते. हे 9 इंच आणि 1.5 इंच पुढं शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. ह्या लाईनी मी का आखून घेते, का तर आपलं जेव्हा फिटिंग ब्लाऊज आपण करतो तेव्हा ह्या फिटिंगवरच आपला ब्लाऊज बसला पाहिजे. त्यासाठी ब्लाऊज मापूनच ब्लाऊजची शिलाई करायची. आता आपण जेव्हा फिटिंगचं माप टाकतो ह्या फिटिंगवरच आपली शिलाई शेवटची आली पाहिजे फिटिंग करताना. 1 इंच गोल राऊंडसाठी. हा झाला बॅक साईडचा भाग माझा मार्किंग करून झालेला आहे. आता कटोरी ही 8.5ची. 8.5 म्हणजे 34 छातीचा ब्लाऊज. कटोरी 34 छातीची आणि हा ब्लाऊज आहे 36 छातीचा. 9 ने गुणलं तर 36 होते. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. आता मला याच्यामध्ये वाढवावं लागणार आहे कटोरी. पहिल्यांदा हे आखून घेते. जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरच कसं वाढवायचं असतं ते दाखवायचे तुम्हाला. आता हा भाग मुंड्यापासूनचा हा भाग मोजून घ्यायचा आहे बरोबर आहे का. 5.5चा येते हा भाग. मग इथं पण मला 5.5च पाहिजे. 5.5चा घ्यायचा आहे. इथं हा भाग किती येते मोजून, हा भाग पण तितकाच घ्यायचा आहे 5.5चा. आपल्याला कपडा पण बचत करायला लागतो शिवत. 5.5वर मार्किंग केले. आणि उंची ह्याची 13.5 आहे. 13.5 मला 1 इंच त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचे, कारण हा 12 उंचीचा आहे. 12.5 घ्यायचे ह्याच्यात मला. 12.5ची खालच्या साईडून मी वाढवून घेतलेलं आहे बघा. खालून मी 1 इंच वाढवून घेतलेले म्हणजे आपले 12.5ची उंची होती. आता हा असं आखून घ्यायचंय. हा असं आखून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यात महत्वाचं काय मोजायचं आपल्याला, कंबर फिटिंग. आता कटोरी कशी काढायची, कटोरी वाढवायची आपल्याला. मी आता हाय अशी कटोरी आखून घेते. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. हा 1 इंच 8.5ची छाती आहे, त्याला 1 इंच वाढवावं लागणार होतं, ते मी वाढवून घेतलेलं आहे. आता आपल्याला 9च्या छातीचं घ्यायचं म्हणजे ह्याच्यात अजून 8 इंच वाढवून घ्यायचं. 8 इंच. आता कटोरी कितीची झाली, 9ची कटोरी झाली. त्याच्यामध्ये 1.5 इंच आपला टक्स फोल्डिंगसाठी जाणार आहे आणि 8 इंच शिलाईसाठी. अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. आपल्या कमीच्या फॉर्म्युलावरून असं मी माप काढलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नाही समजलं तर विचारा. 9च्या छातीला मी 9ची कटोरी घेतलेली. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.